आपण मेल्यानंतर आपल्याला लाकडामध्ये जाळायचं आहे की मशीनमध्ये आपली स्वतःची पावडर करून घ्यायची आहे, ह्याचा हक्क देखील तुम्हाला आहे. इच्छापत्र करताना हा एक ॲडिशनल पॅरा मी सध्या ॲड करायला लागले आहे, कारण नातेवाईकांमध्ये त्याच्यावरनं देखील वादविवाद होतात. स्पेशली जेव्हा ज्या आजी आजोबांना म्हणजे ज्या कपलला मुलं नाही आहेत त्यावेळेला हे डिसिजन घेणार कोण. काही मृत्यूपत्र करताना ते जे आजी आजोबा आहेत त्यांची अशी इच्छा असते की आमचे समजा अवयव चांगले असतील तर आमची जी बॉडी आहे ती कुठल्या तरी हॉस्पिटलला डोनेट केली जावी. परंतु हे तुम्ही इच्छापत्रामध्ये लिहू शकता. कारण बाबा मी कोणाला तरी सांगितलं होतं किंवा मी ह्या व्यक्तीला सांगितलं होतं किंवा मी माझ्या पार्टनरला हे सांगितलं होतं, परंतु ॲक्च्युअलमध्ये जेव्हा त्या गोष्टी इच्छापत्रामध्ये लिखित असतात ना, तेव्हा तो असणारा एक्झिक्युटर, तो वाचन करणारा वकील ह्यांच्या प्रेझेन्समध्ये त्या गोष्टी एक्झॅक्टली एक्झिक्युशन केल्या जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आपली जी संपत्ती आहे ती फक्त मुलांमध्येच वाटायची का, हा देखील प्रश्न असतो. त्यामुळे अजिबात नाही. कित्येक असे आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत ज्यांना मुलंच नाही आहेत, मग ते आपल्या जवळचे जे नातेवाईक आहेत किंवा आपल्या एखादी कोणीतरी मैत्रीण असेल जवळची, आपली घरातली कामवाली असेल किंवा आपल्या घरातलं कार्य करणारा एखादा भटजी असेल, त्याच्याशी देखील आपले इतक्या वर्षांचे संबंध असतात. मग ह्या लोकांनासुद्धा तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीतलं थोडं थोडं खारीचा वाटा का होईना तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही देऊ शकता. बऱ्याच गोष्टी इच्छापत्रामधील लोकांना माहिती नसतात, त्यामुळे एक कन्सल्टेशन झाल्यानंतर त्यांना सगळं पिक्चर क्लिअर होतं आणि मग अगदी 12वं 13वं किंवा 1 वर्षानंतरचं वर्षश्राद्ध देखील कसं करावं ह्या गोष्टी इच्छापत्रामध्ये नमूद केल्या जातात. त्याचनुसार ह्या कार्याला लागणारा जो पैसा आहे तो देखील आमच्या सेविंग अकाउंट्समधनं घेतला जावा, अशा प्रकारचं तरतूद मी इच्छापत्रांमध्ये करून देते. त्यामुळे लक्षात घ्या, आपली संपत्तीच नव्हे तर आपल्या शरीराचे निर्णय देखील तुम्ही घेऊ शकता. आजी आजोबा हे लक्षात ठेवा.